हरे कृष्ण. तर आज जे आपण प्रवचन ऐकणार आहोत ते कृष्ण कृपामूर्ती अभयचरणानंद भक्तिदान स्वामी शिल प्रभुपादांद्वारे श्रीमद भागवताच्या 3रा स्कंद 25वा अध्याय श्लोक संख्या 39 आणि 40 8 डिसेंबर 1974 रोजी मुंबई या ठिकाणी दिलेलं आहे. इमं लोकं तथैवामुम् आत्मानं उभयानिनम् आत्मानं चेह जीराय पशवः विसिज्य सर्वाण्यांश्च मामे मुखम् भजन्ति अनन्यया तान् मृत्यो गतिपारये. So Kapil Dev is describing Bhakti Yoga. Yesterday, last night, we have already discussed in the previous verse that first, Jisamaham Priya. Bhakta means who takes Krishna or the Supreme Personality of Godhead as the most dearest of everything. हरे कृष्ण. तर ह्या ठिकाणी कपिलदेव भक्तियोगाचं वर्णन करत आहेत. काल रात्री आपण मागच्या श्लोकावर पहिलेच चर्चा केलेली आहे आणि मग आता इथे भक्तास येशाम अहम प्रिय. भक्त म्हणजे कोण आहे? जो कृष्ण जे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत यांना आपला प्रिय व्यक्ती बनवतं, सगळ्यात प्रिय. आत्मा सुतश्च सखा गुरु सुहृद द्वैमम इष्टम. Everything. Krishna is my guru. Krishna is my atma. Because I am part and parcel of Krishna. Mamivamsa jiva bhuta. Krishna is origin. I am part and parcel. Then Krishna is my one who wants to love Krishna as son. We have described already. Krishna is prepared to become your son because we love son. तर कृष्ण आत्मा सुताश्च सखा गुरु सुहृदो दैवमिष्टम. सगळं काही कृष्ण माझे गुरु आहेत, कृष्ण माझा आत्मा आहे, कारण मी कृष्णाचा अंश आहे. ममैवांश जीवभूतः. कृष्ण मूळ आहेत आणि मी त्यांचा अंश आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रकारे कृष्णाला प्रेम करावं असं वाटतं. कोणाला कृष्णाला आपला मुलगा म्हणून प्रेम करावं असं वाटतं. यावर आपण पहिलेच चर्चा केलेली आहे. कृष्ण तुमचा पुत्र पण बनायला तयार आहे. We offer respect to Guru. We offer respect to Devata. So everything should be Krishna. Jisamaham priya atma sutascha akha. Friend, just like Arjuna. He accepted Krishna as his friend. So anyone can accept Krishna in so many ways. तर कृष्ण आपण गुरूंना नमस्कार करतो, आपले आदर सन्मान अर्पण करतो, देवतांना सन्मान अर्पण करतो. तर सगळं काही कृष्णांना करायला पाहिजे. येशाम अहम प्रिय आत्मा सुताश्च सखा मित्र पण आहेत. जसं की अर्जुन याने कृष्णाला आपला मित्र म्हणून स्वीकारलं. तर अशा प्रकारे प्रत्येकजण कृष्णाला वेगवेगळ्या प्रकारे स्वीकार करू शकतो. Savanam Kirtanam Vishnu Smaranam Padusevanam Archanam Bandanam Dasam Sakyam. So you can love Krishna as Sakha, as Arjuna did. And similarly, Parikshit Maharaj, he simply heard about Krishna. Sabram. These are the 9 processes. Sabanam Kirtanam Vishnu, of Krishna. Krishna and Vishnu the same. Not anyone.
ऑरेंज You ऑरेंज लाईन cannot say Orange line. that I am hearing ऑरेंज लाईनचा about Mr. such and such, a great politician, Savanam. No, that will not help you. Savanam Kirtanam Vishnu. Smaranam also always thinking of me. तर कृष्णाला आपण सखा समान देखील प्रेम करू शकतो, जसं अर्जुनाने केलं. आणि त्याच प्रकारे परीक्षित महाराज यांनी कृष्णांबद्दल श्रवण केलं. तर हे 9 विधी आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू, कृष्णासाठी किंवा विष्णूसाठी. कृष्ण विष्णू एकच आहेत, दुसऱ्या कोणाच्या व्यक्तीबद्दल श्रवणम कीर्तनम नाही. असं नाही आपण म्हणू शकतो की मी अमुक अमुक एखाद्या राजकीय व्यक्तीबद्दल ऐकत आहे. नाही, त्यांनी तुम्हाला काही मदत मिळणार नाही. श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम. स्मरणम म्हणजे सदैव भगवंतांबद्दल स्मरण करणे. योगिनाम की सर्वेषां मद्गतान्तरात्मना सद्यावान भजति जो मां समेयुक्ततमो मन्वना भव मद्भक्त मद्याजिमां नमस्कुरु. That is Sravanam Kirtanam Vishnu Smaranam, always thinking of Krishna. Simply meditation, that is meditation. If you meditate about Krishna, always, then you become the first class Yogi. That is said in the Bhagavad Gita, in the 6th chapter. Yoginam api sarvesam madgatantaram. तर श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, सदैव कृष्णाचं स्मरण केलं पाहिजे. जर केवळ आपण या प्रकारे ध्यान लावलं कृष्णाच्या स्मरणाचं, त्यालाच ध्यान म्हणतात. जर आपण कृष्णावरती ध्यान केलं तर आपण एक उत्तम श्रेणीचे योगी बनू. हे भगवद्गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना. So this movement is teaching everyone always to be Krishna conscious, to become first class yogi, and take Krishna as everything. Priya, Suta, Sakha, Guru, everything. That is called bhakta. So in this way, Visijja Sarvananyamsya. Visijja is giving up completely. If you want a son, all right, Krishna is prepared to become your son. If you want a lover, all right, Krishna is prepared to become your lover. If you want a friend, Krishna is prepared to become your friend. Everything Krishna is prepared, and that relation is going on in this material world. तर ही जी आंदोलन आहे ही सर्वांना हेच शिकवते कशा प्रकारे कृष्ण भावना भावित व्हायचं आहे, एक उत्तम श्रेणीचा योगी कसा व्हायचा आहे. आणि नंतर कृष्णाला सर्व काही प्रिय, सुत, सखा, गुरु आपण स्वीकारायचं आहे. ह्याला म्हणतात भक्त. तर या प्रकारे विसृज्य सर्वान अन्यांश्च. विसृज्य म्हणजे सगळ्या काही गोष्टी सोडून द्यायच्या. जर तुम्हाला पुत्र हवा असेल, ठीक आहे, कृष्ण तुमचा पुत्र बनायला तयार आहे. तुम्हाला प्रेमी हवा असेल, ठीक आहे, कृष्ण तुमचा प्रेमी बनायला तयार आहे. तुम्हाला मित्र हवा असेल, सखा हवा असेल, कृष्ण तुमचा सखा बनायला तयार आहे. सगळं काही कृष्ण बनायला तयार आहेत. ह्या भौतिक जगातील तथाकथित जे संबंध आहेत त्याच्या व्यतिरिक्त भगवंत आपल्या सगळं बनायला तयार आहे. Somebody, I love somebody as my son, I love somebody as my friend, I love somebody as my lover, I love somebody as my father, or in this relationship, Sakham, there is a mellows, the Sakha bhav, Vatsalya bhav, Vatsalyam, Madhurjam, means loving platform, loving propensity. Krishna is prepared. तर कोणी या जगामध्ये आपण पाहतो, एखादा व्यक्ती आपल्या पुत्राला प्रेम करतो, कोणी व्यक्ती आपल्या मित्रावरती प्रेम करतो, कोणी प्रेमीवरती प्रेम करतो, कोणी आपल्या वडिलांवरती प्रेम करतो. अशा प्रकारे वेगवेगळे संबंध स्थापित करतो. तर असे वेगवेगळे रस आहेत. साख्य भाव, वात्सल्य भाव, वात्सल्यम, माधुर्यम, हे प्रेम करण्याचे वेगवेगळे रस आहेत. आणि कृष्ण या सगळ्या रसांची
रसांमध्ये आपल्याशी आदानप्रदान करायला तयार आहेत. So if actually if we want to become free from the clutches of this Janma Mrityu Jara Vyadhi, that is our problem. Here we have discussed many times that we as spirit soul, we are not this body. I am not this body. You are not this body. I am Brahma. Aham Brahmasmi. You are also Brahma. Or spirit soul. But I am not Parabrahma. That is mistake. Neither you are Parabrahma. तर जर आपल्याला जन्म मृत्यू जरा व्याधीमधून मुक्त व्हायचं असेल, कारण हे सगळ्यात मोठी आपली संकटं आहेत, तर आपण बऱ्याचदा ह्या गोष्टीवर चर्चा केलेली आहे की आपण शरीर नाही आत्मा आहोत. मी एक ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. तुम्ही पण एक ब्रह्म आहात, म्हणजे आत्मा आहात, पण मी परब्रह्म नाही आहे. ही चुकीची आहे गोष्ट. तुम्ही पण परब्रह्म नाही आहे. There are two words in the scripture, Brahma and Parabrahma. Atma and Paramatma. Ishvara and Parameshwar. Mayavadis they think there is no difference. No, there is difference. Otherwise, why the word is used Parama? So I may be Ishvara, you may be Ishvara, but you are not Parameshwar. You are Atma, I am Atma, but I am not Paramatma, you are not Paramatma. तर शास्त्रांमध्ये दोन शब्द आहेत, ब्रह्मन आणि परब्रह्मन. आत्मा, परमात्मा, ईश्वर, परमेश्वर. पण मायावादी जे आहेत ते विचार करतात ह्या दोघांमध्ये काही अंतर नाही आहे. पण नाही, अंतर आहे. अन्यथा दोन शब्द कशाला दिलेले असते? हा परम शब्द कशाला वापरला असता? मी ईश्वर असेल, तुम्ही ईश्वर असाल, पण आपण कोणी परमेश्वर नाही आहे. तुम्ही आत्मा असाल, मी आत्मा आहे, पण आपण कोणी परमात्मा नाही आहे. तुम्ही कोणी परमात्मा नाही आहे. In this way, the Paramatma, Parameshwar, and that is Krishna. Therefore it is said, Visijja Sarvan Anyansya Mameva. Bhagavan says, Kapil Dev is also Krishna. He says, Mameva, only unto me. And what is the difference between you and me? I am Vishyato Mukham. I am all pervading. You are not all pervading. That is the difference. तर या प्रकारे परमात्मा, परमेश्वर हे कृष्ण आहेत. म्हणून इथं विसृज्य सर्वान अन्यांश माम एव. कपिल भगवान म्हणतायत, कपिल देव पण कृष्णच आहेत. ते म्हणतायत माम एव, माझ्या प्रती. माझ्यामध्ये, आपल्यामध्ये आणि भगवंतांमध्ये काय अंतर आहे? तर भगवंत विश्वतोमुखम, म्हणजे सर्वत्र पसरलेले आहेत. आपण सर्वत्र पसरलेले नाही आहोत. You are sitting here. You are not at your home. But Krishna is here, being worshipped in this temple, but he is present in many millions of temples. Vishwatomukha. He is accepting devotional services from the devotee in many thousands of temples. Not only that, as Krishna says in the Bhagavad Gita, what is that? Forget now. Now I am becoming old and forget. Anyway. पाणी तरी पिलं होतं. आंघोळ केली. होय ना? तर अंतर काय आहे भगवंतान आणि आपल्यामध्ये? मी या ठिकाणी बसलेलो आहे, तर मी यावेळी माझ्या घरामध्ये नसणार आहे. त्याचप्रमाणे कृष्ण इथे आहेत, पण कृष्ण ह्या मंदिरामध्ये त्यांची पूजा चालू आहे, पण त्याचबरोबर कृष्ण अनेक लाखो मंदिरांमध्ये देखील उपस्थित आहेत. ह्याला म्हणतात विश्वतोमुखम. ते प्रत्येक भक्ताची हजारो मंदिरातून भक्तिमय सेवा स्वीकार करत आहेत.
एवढंच नाही तर कृष्ण भगवद्गीतेमध्ये देखील म्हणतात, काय म्हणतात त्याला, तर प्रभुपाद पुढे म्हणतात की आता मी वयस्क झालेलो आहे, त्यामुळे मी सगळ्या गोष्टी विसरत चाललो आहे. Krishna is Paramatma. He is present everywhere. Ishara sarvabhutanam diddeshe arjuna tishthat. That is Vishwato Mukham. He is living in everyone's heart. That is the difference between Krishna and me. Krishna and me, that is the difference. A home, yes, it is said. Mameva Vishwato Mukham. Mameva. Krishna is Bhagavan. He says Mameva. But what is that Mameva? He is not a person like me or you. He is Vishwato Mukham. काही असो, कृष्ण हे परमात्मा आहेत, ते सर्वत्र उपस्थित आहेत. ईश्वरच सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती, याला म्हणतात विश्वतो मुखम. ते प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयामध्ये स्थित आहेत. हेच अंतर आहे कृष्ण आणि माझ्यामध्ये. अहम या ठिकाणी म्हटलेलं आहे माम एव विश्वतो मुखम. माम एव, जे कृष्ण भगवान आहेत ते म्हणत आहेत माम एव. पण ते माम एव म्हणजे काय? ते आपल्यासारखे एक साधारण व्यक्ती नाही आहेत, ते आहेत विश्वतो मुखम. Krishna says in the Bhagavad Gita that this body is the field of kshetra, field of activities. Idam sariram kshetram iti abhidhiyate. Kshetra gam. And the owner of the body, or the occupier of the body, not owner. We are not actually owner of this body. Because as soon as there will be order that you vacate this body, you have to immediately vacate. Therefore we are not owner, we are occupier. तर कृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, हे शरीर जे आहे हे क्षेत्र आहे, ज्या ठिकाणी विविध कार्य केली जातात. इदम शरीरम क्षेत्रम इति अभिधेयते. क्षेत्र क्षेत्रज्ञ. आणि या शरीरामध्ये ज्यांनी हे शरीर धारण केलेलं आहे, हे शरीराचं आपण मालक नाही आहोत, या शरीरामध्ये आपण राहत आहोत. तर त्यामुळे कारण जेव्हा आपल्याला सांगितलं जाईल की हे शरीर सोडून जा, तर लगेच आपल्याला ते सोडून जावं लागतं. त्यामुळे आपण ह्याचं मालिक नाही आहोत, आपण या ठिकाणी एका भाडेकरू समान आहोत. This is a machine given by Krishna. Ishara sarvabhutanam viddeshe arjuna tishtati. Brahmayan sarvabhutani jantrarudhani maya. This is a jantra, machine. I am not this machine, but this machine has been given to me to move. Just like you get a car to move. Especially mentioned jantra. Jantra, that means the car is machine, but you are not the car. Suppose if you want a car to move, your father gives you a car, maybe costly or not. That depends on the father's condition or your condition. But the father or the purchase. But here it is said that because we want to move in this material world under different desires, so Krishna gives us different types of bodies. 8,400,000 different species. Jantra, they are just like machine. तर हे शरीर म्हणजे यंत्र आहे. पण मी एक यंत्र नाही आहे. हे यंत्र मला दिलं गेलेलं आहे इकडून तिकडे फिरण्यासाठी. जसं की आपण पाहतो की आपल्याकडे जर कार असेल तर ती कारचा उपयोग आपण इकडून तिकडे जाण्यासाठी वापरतो. म्हणून इथे यंत्र हा शब्द वापरलेला आहे, कारण कार पण एक यंत्रच आहे. पण आपण कधी म्हणत नाही की मी कार आहे. जर आपल्याला आपल्या वडिलांनी एखादी कार दिली, कदाचित महागडी असेल किंवा साधी असेल, ते आपल्या वडिलांच्या आर्थिक परिस्थितीवर किंवा आपल्या परिस्थितीवर अवलंबून आहे. पण जर वडिलांनी दिली आणि म्हटलं की हे घे, तर आपण इकडून तिकडे फिरतो. त्याचप्रमाणे या भौतिक जगामध्ये वेगवेगळ्या इच्छा धारण करून इकडून तिकडे फिरण्यासाठी कृष्णाने आपल्याला 84 लक्ष योनींची ही यंत्र अर्पण केलेली आहेत. हे
यंत्र आहेत. Jantra Rurani, and that machine is made by Maya. This material energy, that is not spiritual energy. I am spiritual energy, you are spiritual energy. But this vehicle, or the car, or the moving machine, that is not spiritual, that is material. Jantra Rurani Maya. It is given by Maya. यंत्रारूढानी, आणि हे जे यंत्र आहे हे मायाने बनवलेलं आहे, भौतिक शक्तीने. ही आध्यात्मिक शक्ती नाही आहे. मी एक आत्मा आहे, आध्यात्मिक शक्ती आहे. तुम्ही पण एक आत्मा आहात, आध्यात्मिक शक्ती आहात. पण हे जे कार आहे, हे जे यंत्र आहे, जे आपल्याला इकडून तिकडे हलण्यासाठी दिलेलं आहे, हे आध्यात्मिक नाही, हे भौतिक आहे. यंत्रारूढानी मायया, आणि हे मायाने दिलेलं आहे. Prakita Kriyamanani Guna. We are in a machine made by Maya. And so long we are on this machine. The machine will be old, and you will have to change it for another machine. That is going on. That is called Janma Mrityu. That is called birth and death. Otherwise, you and me, we have no birth and death. Na jayate na mriti va kadachi. The soul or the Brahma, it does not take birth or die. Simply we change this machine body. Na hannate hannamane sharire. प्रकृते क्रियमाणानी गुणई. आपण ह्या मायाने बनवलेल्या यंत्रामध्ये आहोत. जोपर्यंत आपण या यंत्रामध्ये आहोत तोपर्यंत आपण इकडून तिकडे हलतो, आणि जेव्हा हे यंत्र खराब होतं तेव्हा आपण एक दुसरं यंत्र स्वीकार करतो. ह्यालाच म्हणतात जन्ममृत्यू. नाहीतर तुम्ही आणि मी, आपल्याला जन्ममृत्यू नाही आहे. न जायते न म्रियते वा कदाचित. आत्मा ब्रह्मन हा कधी जन्म घेत नाही आणि कधी मृत्यू पावत नाही. केवळ हे जे मशीन आहे, हे यंत्र आहे, हे शरीर आहे, हे ह्याचा नाश होतं. न हन्यते हन्यमाने शरीरे. You are driving one car. If the car is broken, it is smashed. That does not mean you are smashed. You may have some accident, but you are not finished. The car may be finished. Similarly, na hannate hannamane sharire. Similarly, this body being finished, we are not finished. Tatha dehantara prapti, we get another car, another body. Just like we are getting different bodies in this life. तर आपण समजा कार चालवत असू आणि अचानक कार खराब झाली किंवा कुठेतरी ॲक्सिडेंट झाला आणि ती तुटली, तर याचा अर्थ असा नाही की आपण मेलो. कार तुटली, कार खराब झाली. त्याचप्रमाणे न हन्यते हन्यमाने शरीरे. आपलं हे शरीर संपू शकतं, पण आपण कधी नाही संपत. तथा देहांतर प्राप्ती. आपल्याला दुसरं शरीर प्राप्त होतं, दुसरी कार प्राप्त होते, आणि या प्रकारे आपल्याला वेगवेगळे शरीरं या जीवनात देखील मिळत आहेत. So the question is that if I am nitya, shasata, na hannate, I am my position, I never die, never take birth. So why I have been put into this condition accepting this machine? That is real problem. That is real problem. What is the cause? That cause is because I want to enjoy this material world. What is that material world? Here it is said, Rayo Pasavo Griha. Rayo means तर प्रश्न हा आहे की मी जर नित्य आणि शाश्वत आहे, न हन्यते हन्यमाने शरीरे, तर मग मला परत परत मृत्यू का जावं लागतो, परत जन्म का घ्यावा लागतो, ह्या अशा परिस्थितीमध्ये मला का टाकावं लागतं, परत परत यंत्र का स्वीकारावं लागतं. तर ही खरी समस्या आहे. मग ह्याचं मूळ काय आहे, मूळ कारण काय आहे? तर मूळ कारण हे आहे की मला भौतिक जगामध्ये भोग करण्याची वृत्ती आहे. तर हे भौतिक जगत म्हणजे काय आहे ते या ठिकाणी सांगितलं आहे. राय पशवो गृहाः. Formerly, a man was considered to be wealthy. Now also it is. Dhannena dhanavang. Gobaya dhanavang. If you have got many number of cows, then you are considered to be rich man. Not papers.
Nowadays, if you have got bunch of paper, written $1,000, but they are paper, you are Dhanavan. Formally, practical. They are not Dhanavan by the paper, by the currency notes, but how many cows you possess. That is life, you get milk. And Dhanena, if you have got food grains, then you are rich. Not by possessing some paper. No. Therefore it is said here, Rayo Pasava Griha. So these are the material possessions. रायः म्हणजे धन. पूर्वीच्या काळी एखाद्या व्यक्तीला धनवान समजलं जायचं कधी धान्येन धनवान गवया धनवान. जर तुमच्याकडे खूप साऱ्या गायी असतील तर एखाद्या व्यक्तीला धनवान मानलं जायचं. केवळ कागद गोळा करून नाही. आजकाल कोणी म्हणतं कागदाचा जर तुमच्याकडे गठ्ठा असेल ज्याच्यावर लिहिलं आहे 1,000 रुपये, तर अशा कागद धरणाऱ्या व्यक्तीला धनवान समजलं जातं. पण पूर्वीच्या काळी व्यावहारिक लोक होते. धनवान केवळ ह्या पेपरमुळे किंवा नोटांमुळे नाही, तर किती गायी तुमच्याकडे आहेत, कारण हे खरं जीवन आहे. त्याच्याद्वारे तुम्हाला दूध मिळतं, त्याच्यामुळे तुम्हाला धान्य मिळतं. जर तुमच्याकडे खूप सारं धान्य आहे तर तुम्ही धनवान आहात, केवळ कागदाचे तुकडे नाही. म्हणून इथे म्हटलेलं आहे रायः पशवो गृहाः. हे सगळे भौतिक गोष्टी आहेत. So long we are after this material possession, then we cannot get out of this circle of birth and death. But if we give up this material possession and you take Krishna and the Supreme Personality of Godhead and worship Him in Bhakti Yoga, as it is said here, Bhajanti Anannaya Bhakta. Anannaya Bhakta means pure, not mixed. You should not mix bhakti with jnana and karma. That is pure. Annavilasita sunnam jnana karma dhanavritam. तर त्यामुळे जोपर्यंत आपल्याला या भौतिक उपलब्धींची अभिलाषा राहील तोपर्यंत आपण जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर निघू शकत नाही. पण जर आपण या भौतिक गोष्टींना सोडून दिलं आणि कृष्णाला स्वीकार केलं, कृष्णाची भक्ती केली, जसं या ठिकाणी म्हटलेलं आहे भजंती अनन्यया भक्त्या. अनन्यया भक्त्या म्हणजे शुद्ध भक्ती, ज्याच्यामध्ये कसलंही मिश्रण नाही आहे. या भक्तीमध्ये ज्ञान आणि कर्माचं मिश्रण केलं नाही पाहिजे, त्याला म्हणतात शुद्ध भक्ती. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम. Just like there are many bhaktas, they are not pure bhaktas. Chanting, they are also chanting. But they are aspiring after mukti. So they are not pure bhaktas. They are adulterated bhaktas. Bhakta does not want mukti. We have discussed all things. Bhakta wants nothing from the Supreme Personality of God. He simply wants to serve Him. That's all. And serve Him anukullena, not whimsically. I want to serve Him as I like. No. Anukullena. Just like Arjuna did. Arjuna served Krishna not whimsically, but as Krishna desired. जसं की आपण पाहतो अनेक प्रकारचे भक्त आहेत, पण ते शुद्ध भक्त नाही आहेत. ते जप करतात पण मुक्तीची अपेक्षा ठेवतात, तर हे शुद्ध भक्त नाहीत, ते भेसळ झालेले भक्त आहेत. पण एक जो भक्त आहे त्याला कधीही मुक्ती नको असते. ह्यावर आपण अनेकदा चर्चा केलेली आहे. भक्ताला भगवंतांकडून काहीच नको आहे, त्याला केवळ सेवा करायची आहे बस. आणि कशी सेवा? अनुकूल्येनं, स्वतःच्या मनाच्या कल्पनेनी नाही, पण भगवंता मला तुमची सेवा करायची आहे जशी तुम्हाला हवी आहे, त्याला म्हणतात अनुकूल्येनं. जशी अर्जुनाने केली. अर्जुनाने कृष्णाला स्वतःच्या मनाने सेवा नाही केली, कृष्णाने जशी सांगितली तशी केली. Arjuna was not willing to fight. He said no, Krishna on the other side.
my friends and relatives, I cannot. That is whimsical. But when he decided, after hearing Bhagavad Gita, Karise Vachanam Tava. Yes, I shall do what you are asked. To fight. I shall kill myself. That's all. That is Anukul. Anukullena Krishna Anusilanam Bhakti Ruchyate. You cannot serve Krishna by your whims. Anukul. Annavilasita Sunnam Gyanakarmadanabritam Anukullena Krishna Anusilanam. You have to serve Krishna as he says. अर्जुन सुरुवातीला युद्ध करायला तयार नव्हते. ते म्हणाले नाही, माझ्या समोरच्या बाजूला माझे मित्र आहेत, सगळे स्नेही आहेत, त्यामुळे मी युद्ध करणार नाही. याला म्हणतात मनोकल्पना. पण नंतर भगवद्गीतेचे श्रवण केल्यानंतर त्यांनी विचार केला, करिष्ये वचनम तव, की हो आता तुम्ही जसं सांगताय तसं मी करीन. तुम्ही मला युद्ध करायला सांगतायत तर मी माझ्या आजोबांना देखील मारायला तयार आहे. याला म्हणतात अनुकूल. अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा. आपण कृष्णाला आपल्या मनाने सेवा करू शकत नाही. अनुकूल्येन अन्याभिलाषिता शून्यम ज्ञानकर्माद्यानवृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम. आपल्याला कृष्णाची सेवा जशी कृष्णांची इच्छा आहे तशी केली पाहिजे. If I want a glass of water, you must give me a glass of water. You cannot say, Prabhupada, milk is better than water. Why don't you take one glass of milk? That is not Anukul. You must supply me what I want. That is Anukul. That is favorable. I want to drink water. Why should you give me milk? That is Anukul. That is Bhakti. That is Ananda. You don't manufacture your own trademark of Bhakti. No, that is not Bhakti. तर प्रभुपाद म्हणतायत की जर मला पाण्याचा एक ग्लास हवा असेल तर तुम्ही मला पाणीच दिलं पाहिजे. तुम्ही नाही म्हणू शकत प्रभुपाद दूध पाण्यापेक्षा चांगलं आहे, तुम्ही पाण्यापेक्षा दूध का नाही घेत. ह्याला अनुकूल म्हणत नाहीत. तुम्ही मला जे मला हवं आहे ते दिलं पाहिजे, त्याला अनुकूल म्हणतात. तर मला पाणी हवं असेल तर मी दूध कशाला पिईन, ह्याला अनुकूल नाही म्हणत. म्हणून भक्ती जी आहे ही अनुकूल असली पाहिजे. त्याला म्हणतात अनन्यया. म्हणजे आपण आपल्या मनाने कुठलीही गोष्ट तयार करू नाही शकत, त्याला भक्ती म्हणू नाही शकत आपण. It is not that sometimes people say, so-called bhaktas, they say that I can worship the Lord in my own way. No, that you cannot do. You have to, but because you have no connection with the Supreme Lord, you simply think a fiction, an idea, imagination, kalpana. The Mayavadis, they say kalpana. Brahma Rupa kalpana. Brahma has no Rupa, but you imagine some Rupa or form. That is Maya. That is not. Krishna has got Rupa. Krishna is present here with his original Rupa. As it is described in the Vedic literature. Vinum kannantam aravindalayataksam barahabatam samasitam vadasundarangam kandarpakoti kamaniya visesa shobham govindam adipurusam tamam iyami. तर असं नाही जसं काही लोक म्हणतात तथाकथित भक्त की मी कृष्णाला माझ्या पद्धतीनं भजन करीन, त्याची पूजा करीन. नाही, तुम्ही तसं करू शकत नाही, कारण तुमचा कृष्णाशी काहीच संबंध नाही आहे. तुम्ही ती एक कल्पना असेल तुमची केवळ, जसं की मायावादी कल्पना करतात, ब्रह्मरूप कल्पना. ते म्हणतात ब्रह्माला काही रूप नाही, तुम्हीच केवळ एक रूपाचा विचार करत आहात, अशा ते मायावाद म्हणतात. पण वास्तविक असं नाही आहे. कृष्णाला रूप आहे. कृष्ण हे आपल्या मूळ रूपामध्ये उपस्थित आहे, ह्याचं शास्त्रांमध्ये वर्णन आहे. वेणून क्वणंतम अरविंद दलायताक्षम बरहावतम समसितां बुधसुंदरांगम कंदर्पकोटिकमनीय विशेष शोभम गोविंदमादिपुरुषम तमहम भजामि. Ishara Parama. Ishara Parama. We may be Ishara, you may be Ishara. That's all right.
But you are not Parameshwar. I am not Parameshwar. Ishvara Parama Krishna. The Parameshwar is Krishna. Paramatma is Krishna. We are not. Kshetragna. Kshetragna means one who knows about the Kshetra. We are acting with this body. I am also acting, you are also acting, the dog is also acting, the cat is also acting, the tree is also acting according to the body. But within the body, Dehinasmin Yathadya, Kaumana Jovana, Tathadya. The owner or the occupier of the body is within. तर कृष्णाचं रूप आहे ईश्वरः परमः कृष्ण, परमः ईश्वरः परमः. आपण ईश्वर असू, मी ईश्वर असेल, तुम्ही ईश्वर असाल, ते ठीक आहे, पण आपण कोणी परमेश्वर नाही. मी परमेश्वर नाही. ईश्वर परमः कृष्ण, परमेश्वर कृष्ण आहेत, परमात्मा कृष्ण आहे, आपण नाही. क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञ म्हणजे ज्याला क्षेत्राबद्दल जाणीव आहे, माहिती आहे. आपण या शरीरामध्ये आहोत आणि आपण ह्या शरीराच्या माध्यमातून कार्य करत आहोत. मी पण कार्य करत आहे, तुम्ही पण कार्य करत आहात, तो कुत्राही कार्य करतोय, मांजरही कार्य करते, झाडही कार्य करतोय. प्रत्येकजण आपापल्या शरीरानुसार कार्य करतोय. पण त्या शरीरामध्ये देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यवनम जरा तथा देहांतर, त्या शरीरामध्ये जो भाडेकरू आहे, आत्मा आहे, तो त्या शरीरामध्ये स्थित आहे. So Krishna says, Kshetragna mang vidhi. You are Kshetragna. You are owner of this body. But I am also Kshetragna. I am Kshetragna, I am the real proprietor. You are simply occupier. You are not the proprietor. Jantra Rudhani Maya. He gives you. You wanted a body like this. You have got. Now take this body. Krishna is giving all facilities to enjoy this material world. Sometimes he wants the body of a devata like Brahma, Indra, Chandra. All right. Janti Deva Brata Devan. It is said in the Bhagavad. Janti Deva Brata. If you want to become devata, so you act like that, you qualify yourself, and you go there, and you will get a body. You can get a body like Brahma, or you can get the body of this worm in this tube, as you like. तर कृष्ण म्हणताय क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी. तुम्ही क्षेत्रज्ञ आहात, तुम्ही या शरीरामध्ये स्थित आहात, पण मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे. कृष्ण म्हणतात मी पण क्षेत्रज्ञ आहे, मी खरा मालक आहे, तुम्ही केवळ एक भाडेकरू आहात, तुम्ही वास्तविक मालक नाही आहात. यंत्रारूढानी मायया. कृष्णाने तुम्हाला शरीर दिलेलं आहे, तुम्हाला पाहिजे होतं असं शरीर, म्हणून तुम्हाला कृष्णाने तसं शरीर दिलं, घे. कृष्ण सर्वांना सगळ्या गोष्टी प्रदान करत आहेत या भौतिक जगामध्ये आनंदाचा उपभोग घेण्यासाठी, सुखाचा उपभोग घेण्यासाठी. कोणाला कधी वाटत असेल की देवताचं शरीर पाहिजे, ब्रह्मा इंद्र चंद्र, ठीक आहे, यांती देवव्रता देवान, भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे की जर तुम्हाला देवता व्हायचं असेल तर तुम्ही त्या समान कार्य करा, स्वतःची गुणवत्ता बनवा, मग तुम्हाला तिकडे जाता येईल आणि त्या समान तुम्हाला शरीर मिळेल. तुम्हाला ब्रह्माचं देखील शरीर मिळू शकतं किंवा एखाद्या विष्ठेमधल्या किड्याचं देखील शरीर प्राप्त होऊ शकतं. Now it is. Or if you like a body like me, Krishna says, Janti madhajajino pimam. And if you want to get a body like Krishna, Satchidananda Vigraha, that is our body, real body, Satchit Ananda, then you can get it. So our intelligence will be proved when we want to go back to home, back to our Krishna. Madhyajana, he gives you freedom, free pass. If you want to go to the demigods planet, Janti Deva. किंवा जर तुम्हाला कृष्ण म्हणतात जर तुम्हाला माझ्यासारखं शरीर हवं असेल तर यांती मद्याजिनोपी माम, तर तुम्हाला तशा प्रकारचं माझ्यासारखं शरीर पण प्राप्त होऊ शकतं. माझ्यासारखं शरीर म्हणजे कसं, सच्चिदानंद विग्रह. हे आपलं शरीर, खरं शरीर जे आहे हे सच्चिदानंद आहे, ते तुम्हाला प्राप्त होऊ शकतं.
तर खरी बुद्धिमत्ता ह्यामध्येच आहे. जर आपण परत भगवद्धामात जाण्याची इच्छा प्रदर्शित केली तर. मध्याजिमाम, कृष्ण आपल्याला पूर्णपणे मुक्तता देत आहेत. जर आपल्याला देवतांच्या ग्रहामध्ये जायचं असेल तर देवतांमध्ये जायला प्राप्त मिळेल. What is that? Devojad. Pitrin janti pitrivrataha. Bhutani janti bhutejya. Madhyajino vijaya. Now it is your choice. It is your choice. Where you want to go? You have to go somewhere. You can remain here in this material world. You can remain to the higher planets. Or you can go beyond these higher planets. Bhaktya sanatana parastasmatu bhavanna. There is another nature. This is material nature. And there is another nature, spiritual nature. You can go there also. As you like. You have given full freedom. तर आपल्याला भगवंतांनी हा पूर्ण आपल्याला निर्णय आपल्यावरती सोडलेला आहे. कुठं आपल्याला जायचं आहे, कुठेतरी तर जावं लागेल. भौतिक जगामध्ये आपण आहोत तर जर आपली इच्छा असेल आपण उच्च लोकांमध्ये जाऊ शकतो किंवा त्याच्याही पलीकडे जाऊ शकतो. व्यक्तात सनातन परस्तस्मातु भावन्यः. तर ह्या भौतिक जगाच्या पलीकडे एक दुसरी जग आहे. हे भौतिक जग आहे आणि त्याच्या पलीकडे आध्यात्मिक जग आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. अशा प्रकारचंही भगवंतांनी आपल्याला फ्रीडम दिलेलं आहे. So here it is said, but wherever you go, it is said, Abrahma bhuvanalokan punaravartinot. Khine punne kuno mattulokam visanti. You can go to the Sargaloka, the heavenly planet, by your pious activities. But khine punne, when your punna, pious resultant action of pious activities is finished, then you have to come back again. Khine punne puno mattul. तर यामुळे इथे म्हटलेलं आहे की जिथे जायचं असेल तिकडे तुम्ही जाऊ शकता. पण या भौतिक जगामध्ये कुठेही गेलं तरी आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन क्षीणे पुण्य पुनर्मर्त लोकम विशंती. आपण स्वर्गलोकामध्ये जरी गेलो आपल्या पुण्यकर्मामुळे तर आपलं क्षीण पुण्य, जेव्हा पुण्य क्षीण होऊन जाईल, संपून जाईल, तेव्हा परत आपल्याला या मर्त्य लोकामध्ये जन्म घ्यावा लागेल. क्षीणे पुण्य पुनर्मर्त्य लोकम. But Krishna says, Jadagathyana nivartanti tadhamam paramam. If you somewhere or other, you go to that place where I live. Krishna lives everywhere. Krishna, Ishvara Sarvabhutanam Vidyeshu Arjuna Tishtati, but he has got a special home. Just like the governor or the president, he can move many places, but still he has got his own place. The Raja Bhavan, like that. Similarly, Krishna's place is Goloka Vrindavan. म्हणून कृष्ण, पण ह्याच्या विरुद्ध कृष्ण काय म्हणतात? यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जर तुम्हाला यदा कदाचित त्या ठिकाणी जायला मिळालं जिथे मी राहतो. कृष्ण तर सगळीकडेच राहतात. कृष्ण आहेत ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती. पण त्यांचं स्वतःचंही एक विशेष घर आहे. जसं की गव्हर्नर किंवा प्रेसिडेंट असतो, तो वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण करतो, पण तरी त्याचं राहण्याचं एक वेगळं ठिकाण असतं, राजभवन. त्याचप्रमाणे कृष्णाचंही एक मूळ ठिकाण आहे गोलोक वृंदावन. चिंतामणी प्रकर सद्मसु कल्प वृक्षलक्षामृतेषु. But Goloka eva nivasati akhilatma. That is Krishna. He can live in Goloka Vrindavan. Like you see here Krishna is Goloka Vrindavan. He is enjoying the company of Vrindavaneshwari, Radharani. So Goloka eva nivasati akhilatma bhuta. That is Vishwato Mukham. Here it is said. Visijja sarvananyansh mameva vishato mukham. चिंतामणी प्रकर सद्मसु कल्पवृक्ष लक्षावृतेषु सुर. हे गोलोक वृंदावनाचं वर्णन आहे. पण गोलोक एव निवसती अखिलात्मभूतः, हे कृष्ण आहेत.
की ते गोलोक वृंदावनमध्येही राहू शकतात आणि त्याचबरोबर सर्व जीवात्म्यांच्या हृदयात पण राहू शकतात. जसं की आपण इथं पाहतोय कृष्ण गोलोक वृंदावनामध्ये वृंदावनेश्वरी श्रीमती राधाराणीसोबत किती आनंद घेत आहेत. तो गोलोक एव निवसती अखिलात्मभूत. त्याचबरोबर ते या सर्व भूत जीवात्म्यांच्या हृदयामध्ये देखील आहेत. ह्याला म्हणतात विश्वतो मुखम. विसृज्य सर्वान् अन्यांश्च माम एवं विश्वतो मुखम. So if you concentrate your devotion, your mind, your activities by this bhakti yoga, samanam kirtana. Bhakti yoga means first of all to hear. Without hearing, how you can become bhakta? You must know about Krishna. If you want to make friendship with somebody or make some transaction, we have got already our relationship, eternal relationship with Krishna, because we are part and parcel of Krishna. But somewhere or other we have forgotten. Therefore, in the Chaitanya Charitamrita it is said, Anadi Bahirmukh Jeev Krishna Bhuli Gela. त्यामुळे जर आपण भक्तीमध्ये आपलं मन कृष्णावरती केंद्रित केलं, विविध भक्तियोगाच्या विविध कार्यांच्या माध्यमातून श्रवणम कीर्तनम इत्यादी, तर भक्तियोगाची सुरुवात ही श्रवणापासून होते. श्रवण नाही केलं तर आपण भक्त कसे बनणार? आपल्याला कृष्णाबद्दल जाणून घ्यायला पाहिजे. जर आपल्याला कोणाशी मैत्री करायची असेल, काही आदानप्रदान करायचं असेल, तर आपल्याला त्याच्याबद्दल जाणून घेतलं पाहिजे. वास्तविक रूपामध्ये आपला कृष्णाशी शाश्वत संबंध पहिल्यापासूनच आहे, कारण आपण कृष्णाचेच अंश आहोत. पण यदा कदाचित कुठल्या ना कारणाने आपण तो संबंध विसरून गेलेलो आहोत. म्हणून चैतन्य चरितामृतमध्ये म्हटलं आहे, अनादी बहिर्मुख जीव कृष्ण भुली गेला. From long time we have forgotten Krishna. Krishna bhuli gela. Atayeb Krishna Ved Purana karila. Therefore Krishna has made all these Vedas and Puranas and Shastras, everything, Mahabharata. Krishna comes there. This is because when we forget, now this age is going on Kali Yuga, forgetfulness. People are forgetting more and more Krishna. They are not interested anymore. तर यदा कदाचित कुठल्या ना कारणाने आपण अनादी काळापासून कृष्णाला विसरून गेलेलो आहोत. कृष्ण भुली गेला. अतएव कृष्ण वेद पुराण कैला. म्हणून कृष्णाने सर्व वेद आणि पुराण आणि शास्त्रांची निर्मिती केली, महाभारत इत्यादी. तर कृष्ण इथे येतात आणि आपण कृष्णाला विसरलेलो आहोत. खास करून हा जो कलियुग आहे, हा सगळ्या गोष्टीचा विस्मरणाचा युग आहे. कृष्णाला आणखीन लोक विसरत चाललेले आहेत. ते कृष्णामध्ये बिलकुल रुची ठेवत नाही आहेत. But Krishna is interested. Krishna, because we are sons of Krishna, there's like a mad son. He is never interested in home, as father, mother. But still the father and mother is interested. This boy has gone out of home and simply suffering. Bhutta praliyate. He is accepting one type of body and again giving it up, again accepting another body. In this way he is traveling. Abhamma Bhuvana Loka, all the planets, all the species of life. So let me try to rescue him. Therefore Krishna comes. Jada jada hi dharma kalplani bhavati bharata tadatmanam sujamaham. पण कृष्ण आपल्यामध्ये विशेष एक रुची दाखवत आहेत, कारण आपण कृष्णांचे पुत्र आहोत. जसं की एखादा मूर्ख मुलगा आपल्या आईवडिलांमध्ये किंवा घरामध्ये काही आसक्ती दाखवत नाही, पण तरी आईवडील त्याला कधी सोडत नाहीत. तो मुलगा घर सोडून जरी पळून गेला आणि वेगवेगळ्या प्रकारचे क्लेश त्याला भोगायला लागले, भूत्वा भूत्वा प्रलीयते, एका शरीरानंतर दुसरं शरीर, अशा प्रकारे वेगवेगळे शरीर धारण करून तो विविध प्रकारे प्रवास करत राहतो. ब्रह्मभुवना लोका, एका ग्रहामधून दुसऱ्या ग्रहामध्ये, एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये. तरी कृष्णा नेहमी विचार करतात, ह्याला वाचवण्यासाठी मी काहीतरी प्रयत्न करतो.
आणि म्हणून कृष्ण येतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत तदात्मानं सृजाम्यहम. So we are falsely engaged in this material illusion. Atat dihat kshetra sutatavittai janasya mohoyam. This material world, it is not our home. How we can say it is home? I am living in this body, in this home. Say for 50, 60 or 100 years. Again, get out. So how I can say it is my home? I am Nitya, I must have an eternal home. Why I am this temple? This is knowledge. This is knowledge. Unless तर आपण उगाचच ह्या भौतिक जगामध्ये मोहामुळे अडकलेलो आहोत. अत गृह क्षेत्र सुताप्त वित्तरे जनस्य मोहोयम. हे भौतिक जग आपलं घर नाही आहे. आपण आपलं घर आहे असं कसं म्हणू शकतो? आपण ह्या शरीरामध्ये राहतो, ह्या घरामध्ये राहतो जवळजवळ 50, 60 किंवा जास्तीत जास्त 100 वर्ष, आणि मग लगेच आपल्याला निघून जावं लागतं. मग आपण कसं म्हणू शकतो हे आपलं घर आहे? मी नित्य आहे, तर मग मी अशा घरात राहिलो पाहिजे जे नित्य आहे. मी या अशाश्वत घरामध्ये का आहे? ह्या असा विचार करणं म्हणजे ज्ञानाचं लक्षण आहे. ह्याला ज्ञान म्हणतात. one is not awakened to this knowledge, then he is a fool, that's it. Jasyat buddhi kunapeti dhatu. One who is thinking, this is my body, this is I am. Saiva gokha. He is no better than animals. There is a dog thinking. See, if a man thinks that I am this body, then what is this position? He is no better than a dog. We should not be that. This human form of life is meant for this inquiry, athata brahma jigyasa. If I am Brahma, then what is Brahma means eternal. So why I am busy with this bodily affairs? This is called Brahma jigyasa. तर जोपर्यंत ह्या ज्ञानापर्यंत एखादा विकसित होत नाही तोपर्यंत एक मूर्ख आहे. यस्यात्मबुद्धी कर्णपे त्रिधातुके. जो व्यक्ती विचार करतो की मी एक शरीर आहे, मी हे आहे ते हे आहे, तो केवळ स एव गोखरः. तो एका प्राण्यापेक्षा श्रेष्ठ नाही आहे. कुत्रा पण हाच विचार करतोय. पण जर मनुष्य पण हाच विचार करायला लागला मी हे शरीर आहे, तर मग त्याच्या आणि कुत्र्यामध्ये काय फरक आहे? तो कुत्र्यापेक्षा श्रेष्ठच नाही आहे. आणि असं आपण नसलं पाहिजे. मनुष्य जीवन हे विशेष प्रकारच्या प्रश्नांसाठी आहे. अथा तो ब्रह्मजिज्ञासा. जर मी ब्रह्मन आहे तर मग मी शाश्वत आहे, तर मी अशा भौतिक गोष्टींमध्ये का अडकलेलो आहे? ह्याला म्हणतात ब्रह्मजिज्ञासा. And if you become very learned scholar in Vedanta and busy with this bodily affairs, that is another foolishness. If you actually Vedantist, then you should be inquiring that I am eternal. Why I am put into this temporary body, and on account of this body I am subjected to so many miserable conditions of material life. Why I should remain in this condition? How I can get released from this condition? That is human life. That is human life. आणि जर आपण खरोखरी विद्वान असो आणि वेदांताचा अभ्यास करत असो आणि त्याच प्रकारे केवळ शारीरिक गोष्टींमध्ये व्यस्त असू, तर तो एक दुसरा मूर्खपणा आहे. जर खऱ्या प्रकारे एखादा वेदांतचा अभ्यास करणारा असेल तर त्यांनी ह्या गोष्टीचा प्रश्न केला पाहिजे की मी जर शाश्वत आहे तर मला या अशाश्वत शरीरामध्ये का टाकलं गेलेलं आहे? ह्या शरीरामुळे मला अनेक प्रकारचे क्लेश का भोगावे लागत आहेत? का मला ह्या परिस्थितीमध्ये राहावं लागतं आहे? मी ह्या परिस्थितीतून कशी सुटका करू शकतो? ह्याला म्हणतात मनुष्य जीवन. And tadvijnanatham sadgurumeva gachet. If you actually very much eager to inquire about it, then you require a guru. Tasmad gurum prapaddita jignasu shreya uttama. One who is inquisitive about spiritual life, about spiritual identity. Tasmat, therefore, gurum prapaddita. You must seek out a bona fide guru. तद्विज्ञानार्थम सगुरुम एवाबी गच्छेत. जर आपल्याला खरंच अशा प्रकारची जिज्ञासा झाली असेल तर आपल्याला गुरूंची गरज आहे. तस्मात गुरुम प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमम.
जो अशा प्रकारे आध्यात्मिक जीवनापत्री जिज्ञासा करत असतो की माझं आध्यात्मिक स्वरूप काय आहे, त्यांनी काय केलं पाहिजे? तस्मात म्हणून गुरुं प्रपद्येत, गुरूंना शोधून काढून आश्रय स्वीकार केला पाहिजे. So, who can be better Guru than Krishna? He is the original Guru. Here it is stated, Guru, in this previous verse. Jesam priya atma sutascha sakha Guru. Guru. So we don't accept anyone Guru, but accept Guru Krishna. And Krishna is instructing Bhagavad Gita as Guru. Shishyasti aham sadimam prapanam. Arjun says, my dear Krishna, I am accepting as my Guru. I am your Shishya. So everyone should become like that. Accept Krishna as Guru or Krishna's representative. You can say, where is Krishna? I don't find. But Krishna's representative is there. तर कृष्णापेक्षा आणखीन दुसरा कोण चांगला गुरु असू शकतो? ते मूळ गुरु आहेत, जगद्गुरु आहेत. या ठिकाणी म्हटलेले गुरु मागच्या श्लोकामध्ये येशाम अहम प्रिय आत्मा सुतश्च सखा गुरुहू. तर आपल्याला दुसऱ्या कोणाला गुरु म्हणून स्वीकार करायची गरज नाही, पण कृष्णाला गुरु म्हणून स्वीकारा. आणि कृष्ण भगवद्गीतेच्या माध्यमातून गुरुचं रूप घेऊन कृष्ण भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्याला शिकवण देत आहेत. शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. अर्जुन म्हणतात, हे कृष्ण, मी तुम्हाला आता गुरु म्हणून स्वीकार करत आहे, मी तुमचा शिष्य झालेलो आहे. त्याच प्रकारे प्रत्येकाने कृष्णाला गुरु म्हणून स्वीकारलं पाहिजे, किंवा कृष्णाचा प्रतिनिधी. तुम्ही म्हणाल कृष्ण कुठे आहे, मला आता दिसत नाही, पण कृष्णाचे प्रतिनिधी आहेत, हेही भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. That is also stated in Bhagavad Gita. Tadviddhi pranipatena pariprasnena sevaya upadekshanti tadjnanam jnanina tattvadarshina. So, one who knows Krishna perfectly, he is Krishna's representative. And to know Krishna is very difficult task. No, everything is explained in the Bhagavad Gita. But if you, like a rascal, interpret in a different way, then you are not a guru, you are a guru. You are animal. You are guru so long you take Bhagavad Gita as it is. Thank you very much. तर शेवटी श्रील प्रभुपाद म्हणतायत की गुरु कसा शोधायचा ते पण भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. जो कृष्णाला व्यवस्थित जाणतो तो कृष्णाचा खरा प्रतिनिधी आहे. आणि कृष्णाला जाणणं काय कठीण आहे का? नाही. भगवद्गीतेमध्ये सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. पण तुम्ही एका मूर्खाप्रमाणे आपल्याच मनाची कल्पना धारण करून त्या भगवद्गीतेचा अर्थ काढत बसलात तर तुम्ही गुरु नाही आहात, गोरू आहात. गोरू म्हणजे प्राणी. तर जोपर्यंत तुम्ही भगवद्गीतेला यथारूप स्वीकार करता आहात तोपर्यंत तुम्ही गुरु आहात. फार फार धन्यवाद. हरे कृष्ण. श्रीमद् भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय.